किचनमध्ये सगळ्यात मोठं काम म्हणजे एक नाही नाश्ता किंवा जेवण काय बनवायचं हाच विचार येतो मनामध्ये. सकाळी झालं की संध्याकाळी काय बनवायचं हाच विचार येतो. नाश्त्यामध्ये म्हणलं आज चला उपीट बनवूया, कारण बहिणीकडून शेवाय आणलेलं होतं ना, ते भरपूर दिवस झालं असंच पडून होत्या, म्हणून म्हणलं चला आज त्याचा नाश्ता बनवूया. तर छान असं नाश्ता वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर मला मोदक बनवायचे होते, म्हणून इथे एक नारळ आणलेले ते गावाकडून. भरपूर दिवस झाले तसंच ठेवलेले होते आणि ते पाण्याने एक पूर्ण सुकलं होतं, त्यातलं पाणी पूर्ण गट्टू बनलेलं. ते सगळं सोलून घेऊन एक किसून घेतलं खोबरं आणि मस्त असं सारण बनवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर एक तर मोदक तयार करायला घेतलेलं. पार्किंगमध्ये गणपतीची आरती होती, त्यामुळे म्हणलं चला पटकन करून घेऊया. संध्याकाळच्या वेळेला ना मग आरतीला खूप उशीर होता, असलं काही बनवायचं म्हणलं की. मोदक उकडून घेतलं, त्याच्यानंतर पार्किंगमध्ये आरती करून घेतली आणि मग आम्ही ना मार्केटमध्ये गेलेलो. भरपूर ठिकाणी गणपती बाप्पा बसलेले आणि चेहरं ना इतकं स्माइली असं दिसत होतं ना खरंच. त्याच्यानंतर एका ठिकाणी प्रसाद होता, ते खाऊन घेतला आणि परत दुसऱ्या गणपतीला आम्ही बघायला गेलो. तर खूप अशी गर्दी होती. तर कसा वाटला मिनी ब्लॉग, आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब.